आतापर्यंत तुम्ही होम ट्युशन चालवत होतात आणि घरातूनच तुम्हाला तुमचं ट्युशन व्यावसायिक रूपाने स्टार्ट करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार, मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी ट्युशन बाबतीत भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की तुम्ही ट्युशन घरातूनच कसे स्टार्ट करू शकता आणि स्वतःच्या पायावर कसे उभे राहू शकता। तर हा सुद्धा त्यातीलच एक व्हिडिओ आहे, पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा राहणार आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ट्युशन तुम्ही तुमच्या बिझनेसच्या स्वरूपामध्ये, होम बिझनेसच्या स्वरूपामध्ये कसा स्टार्ट करू शकता। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तुमचं ब्रँड नेम। कोणतीही वस्तू घेताना आपण एखादा मेकअप प्रोडक्ट जरी घेतो तरी त्याचा आपण ब्रँड नेम बघतो। एखादी साडी जरी घेतो तरी ती कोणत्या ब्रँडची आहे, कोणत्या टाइपचे आहे, हे सर्व पाहत असतो। म्हणून आपल्या ट्युशनला ब्रँड नेम देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही ब्रँड नेम तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही ठरवू शकता। बट ब्रँड नेम संबंधी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ते सहज आपल्याला बोलता यायला पाहिजे, आपल्याला बोलता यायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांनाही बोलता यायला पाहिजे। म्हणजेच काय की कोणीही सांगताना तुमच्या ट्युशनच्या बाबतीत फीडबॅक देताना त्यांना सहज तुमच्या ब्रँडचं नेम हे घेता आलं पाहिजे, असं तुमचं ब्रँड नेम असलं पाहिजे। आणि हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमची ट्युशन बिझनेस स्वरूपामध्ये स्टार्ट करत असता। तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या ट्युशनला एक छान असं नाव दिलं पाहिजे आणि त्याचा बोर्ड केला पाहिजे। देन त्याच्यावरती जो तुम्ही बोर्ड करणार आहात किंवा बॅनर करणार आहात, तर ते बॅनर दारी आपण आपल्या दारी लावतो। त्याच्यानंतर शहरामध्ये असाल, गावामध्ये असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपलं बॅनर लावतो। तर त्या बॅनरवरती आपल्या ब्रँड नेम सोबत एक असं उद्देश पाहिजे की त्यामुळे म्हणजे त्या एका वाक्यामुळे लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्शन होईल। माझं जे ब्रँड नेम आहे, माझ्या जे ट्युशनचं ब्रँड नेम आहे ते असं आहे की विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य हेच आमचे ध्येय, असं ब्रँड नेम मी माझ्या ट्युशनचं ठेवलेलं आहे। असाच एका वाक्यामध्ये खूप सारे मीनिंग असलेला एक वाक्य तुम्ही घेऊन तुमच्या ब्रँडचं उद्देश त्याच्यामध्ये सांगू शकता। म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल काय करायचंय, ट्युशन मध्ये तुम्ही काय देणार आहात, हे तुमच्या त्या उद्देशाची जी लाईन असते तुमच्या बॅनरवरती त्याच्यावरून पालकांना कळत असतं आणि लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्शन होत असतं। देन थर्ड थिंग आहे की पॉम्पलेट छापणं सुद्धा खूप गरजेचं असतं, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले, जरी माउथ पब्लिसिटी होत असली तरी थोडी तरी मार्केटिंग किंवा पब्लिसिटी आपल्याला करावी लागते। म्हणून त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो कमी खर्चामध्ये आपण पॉम्पलेट छापू शकतो। ठीक आहे, पॉम्पलेट छापल्यानंतर आपल्याला ते न्यूजपेपरमध्ये द्यायचे असतात। मी भरपूर वेळेस न्यूजपेपरमध्ये माझे पॉम्पलेट दिलेले आहेत। न्यूजपेपर वाल्याजवळ जो न्यूजपेपर वाटणारा आहे तो त्याच्याजवळ ते पॉम्पलेट द्यायचे, त्याला 100-200 रुपये देऊन ते पॉम्पलेट त्या न्यूजपेपरमध्ये द्यायला सांगायचे। याच्याने काय होतं, ज्यांच्या घरामध्ये न्यूजपेपर जात असतो तर त्यांच्या घरामध्ये हे पॉम्पलेट जात असतं आणि एकदा तरी त्याच्यावरती नजर पडते, म्हणजेच इथून सुद्धा तुम्हाला थोडाफार का होईना फायदा होऊ शकतो। देन तुम्ही सोशल मीडियावर खूप सारा प्रचार करू शकता, मार्केटिंग करू शकता। तुम्ही बघताय की फेसबुक झालं, इन्स्टा झालं, यूट्यूब झालं, याच्यावरती जे म्हणजे घरून ज्या महिला बिझनेस करत होत्या, साडीचा बिझनेस असेल, ड्रेस मटेरियलचा बिझनेस असेल, तर या महिला काय करत आहेत आता, तर त्यांचे जे सोशल मीडिया आहेत जसं की फेसबुक झालं, यूट्यूब झालं, इन्स्टा झालं, त्याच्यावरती त्या लाईव्ह घेतात। त्याच्यावरती म्हणजेच लोकांना जे आवडतील ते स्क्रीनशॉट ते लोक किंवा त्या महिला त्यांना शेअर करतात आणि ते त्यांना ट्रान्सपोर्ट करतात। हा खूप 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 छान, म्हणजेच झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये ही एक मार्केटिंग आहे। तर त्याचा तुम्ही सुद्धा फायदा घेऊ शकता। तुम्ही लाईव्ह ठेवू शकता तुमच्या सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवू शकता, इन्स्टावरती, फेसबुकवरती स्टोरी ठेवू शकता। तर सोशल मीडियाचा मार्केटिंगसाठी खूप चांगला उपयोग तुम्ही करू शकता। देन तुम्हाला बॅनर छापायचे असतात। बॅनर छापून झाल्याच्या नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे, जसं स्कूलच्या जवळ झालं, त्याच्यानंतर एखाद्या वसतिगृह असेल त्याच्या जवळ झालं। देन वेगवेगळ्या ठिकाणी आठवडे बाजार असेल किंवा सिटीचा जो मेन मार्केट असतं त्या मार्केटमध्ये असेल, तर अशा ठिकाणी तुमचे बॅनर तुम्ही लावले पाहिजे।
तर हा होता आजचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मी खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला तुमचं ट्युशन बिझनेसच्या स्वरूपात स्टार्ट करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। तर हा होता आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा आणि तुमचा व्हॅल्युएबल कमेंट मला नक्की द्या। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटूया असेच एका नवीन